एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. मी आहे भावना आणि आज आम्ही आलो आहे आर्या रिसॉर्टला. हा रिसॉर्ट नाशिकच्या सुलावाईनजवळ आहे. सिटीच्या थोडा बाहेर आहे, सो आपलं व्हेकल आणणं प्रेफर करा. वीकेंडसाठी हा रिसॉर्ट परफेक्ट आहे. इथे 3 फ्लोअर्स आहेत. अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स आणि बजेट तुम्ही रूम बुक करू शकतात. हा आहे आउटडोर सेक्शन आणि यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा रूम. आम्ही 2 रूम बुक केले होते. एका रूममध्ये होते 3 लोक आणि सेकंड रूममध्ये होते 2. आणि हा आहे आमच्या बाल्कनीचा व्ह्यू. रूम खूपच जास्त स्पेशियस आहे. बट लक्षात ठेवा, इथे आउटसाईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे, सो इथे नॉईज नेहमी असतो. यानंतर आम्हाला खूप सारी भूक लागली होती, सो आम्ही पेटपूजा केली आणि आमचं मील एन्जॉय केलं. थोडा आराम करून आम्ही निघालो इन्फिनिटी पूलला. त्या दिवशी खूपच जास्त हवा होती आणि आम्ही पण ट्राय केलं माहीला पूलमध्ये नेण्याचं. पण जास्त हवा असल्यामुळे आम्ही तिला 2 मिनिटात बाहेर काढलं. तरी आम्ही तिच्यासाठी खूप सारे टॉयज आणले होते. खूप सारा प्रयत्न केला की तिला पूलमध्ये नेऊ. बट त्या दिवशीची हवा खूप जास्त होती आणि तिला सर्दी लागू नये म्हणून मग आम्ही तिला कॉर्नरलाच बसवलं आणि तिथेच मम्मी आणि ती पाणी खेळत होते. त्यानंतर मम्मीला पण खूप कन्व्हिन्स करून आम्ही पूलमध्ये नेलं. इतक्या थंडीतही आम्ही तिथे 2-3 तास स्पेंड केले. तिथला व्ह्यू खूपच जास्त सुंदर होता. आजचं वातावरण खूप जास्त ढगाळ होतं, तरी पण आम्ही सक्सेसफुली खूप सारे फोटोज काढले. परत सर्वजण रेस्ट करून इव्हनिंगसाठी तयार झाले. आम्ही सर्व माझ्या सिस्टरच्या 4th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठीच हा रिसॉर्ट बुक केला होता. तुम्ही पाहू शकता की माही किती क्रँकी झाली होती. बट नंतर तिचा मूड ठीक झाल्यावर आम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. Wow, wow. Oh gosh, हा होता आमचा डे 2. सर्वजण खूप उशिरा उठले होते. सर्वजण मस्त रेडी झाले. माहीचा पण हा ड्रेस आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडला. त्यानंतर आम्ही निघालो पूर्ण रिसॉर्ट पाहायला. इथे आम्ही सगळीकडे फिरत होतो. खूप सारे आम्ही पिक्चर्स काढले. सगळ्या ठिकाणी आम्ही पाहिलं की कुठे-कुठे काय-काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे. कुठे-कुठे काय-काय आहे असं पाहण्यासाठी आम्ही रिसॉर्टमध्ये निघालो. त्यात आम्ही एका ठिकाणी पूलच्या शेजारी जाऊन आम्ही खूप सारे पिक्चर्स काढले, खूप सारे व्हिडिओज काढले आणि खूप सारा टाईम स्पेंड केला.
त्यानंतर आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला आणि असं जसं तुम्ही पाहू शकता ब्रेकफास्ट अनलिमिटेड होता आणि खूप साऱ्या व्हरायटी होत्या. आम्हाला सगळ्यांना ब्रेकफास्ट खूप जास्त आवडला. हे व्हेज रेस्टॉरंट आहे, तर तुम्हाला इथे फक्त व्हेज ऑप्शनच मिळतील. दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.